नमस्कार मित्रांनो. मी आता आपल्या सरकारने जे महिलांसाठी नारी शक्ती आणि 1500 रुपयाचं नाही का ते फॉर्म भरायला सांगितलेलं आहे. तो आता आपण कसा भरायचा, फॉर्म कुठं डाउनलोड होतो आणि कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. सोप्या पद्धतीत, बाहेर जाऊन पैसे खर्च करायची गरज नाही. मोबाईलमध्ये सोप्या पद्धतीने भरता येतो आपल्याला आणि ते सगळं सोपं आहे. ते आता आपण बघूया कसं भरायचा, काय करायचा, काय नाही. तो आता लिंक आहे खाली माझ्या, म्हणजे खाली सबस्क्राईब करा मला आणि खाली तुम्हाला लिंक भेटेल. त्या लिंकवरनं एक फॉर्म डाउनलोड करायचा. फॉर्म डाउनलोड केला त्याच म्हणजे कसं आहे, ते अंगणवाडीच्या ह्याच्यात साईटने आपल्याला तो फॉर्म आलेला आहे, त्याच्यातनं सगळं व्यवस्थित माहिती भरता येते. दुसरं, तुम्ही प्ले स्टोअरवरनं घेतलं की ऑनलाईन फॉर्म जात नाही, म्हणजे आपण डॉक्युमेंट जोडताना त्याला अडचण येणार. त्याच्यामुळे नाही का तो फॉर्म म्हणजे वेळ जाणार तुमचा, पटपट काम होणार नाही. पण आता लवकर व्हायचं असेल तर तुम्हाला नाही का हा फॉर्म जो मी लिंक पाठवलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आणि त्याची प्रिंट काढायची आणि मराठीतच आहे ते सगळं, ते पूर्ण भरून घ्यायचं. आपलं काय काय आहे काय नाही, म्हणजे उत्पन्न किती खाली आहे काय, ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे. सगळं भरायचं, सही करायची आपली. हमीपत्र त्याच्यातच आहे, आपल्याला तो जोडावं लागतो पुढं. आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे आपल्याकडं तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. अजून तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला एक लागणार आहे. आणि ज्यांच्याकडं रेशन कार्ड केसरी किंवा पिवळा असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला जोडायची आवश्यकता नाही आहे. आणि त्यांनी रेशन कार्डचा म्हणजे तुम्ही रेशन कार्डचा मागचा पुढचा फोटो एकत्र काढायचा, तो फोटो म्हणजे पुढं जोडायला आपल्याला सोपं पडतो. अजून तुम्हाला काय लागणार आहे, बँकेचं इथं लिंकला आपण क्लिक केला, इन्स्टॉल करायचा. सुरुवातीपासून दाखवते कसं करायचं काय करायचं, मग तुम्हाला सोपं पडेल. ओपन, बघा असा फोटो येतो. आता इथं आपण मोबाईल नंबर टाकायचा आणि लॉग इन म्हणायचं. आता माझं काय झालेलं आहे, मी लॉग इन पहिलं झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत एकदा हे केलेलं. मी एक फॉर्म भरलेलं आहे ऑनलाईन, त्याच्यामुळे नाही का आता हे बघा ते OTP येतो, 4 आकडी OTP टाकला, सगळं झालं. हा फॉर्म येतो इथं 4 ह्याचा येऊन जातो आपल्याला फॉर्म. आता हा फॉर्म ओपन झाला. मग आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे बघा, योजनेमध्ये गेल्यावर आपल्याला इथं पण फॉर्म डाउनलोड करता येतो. हे बघा इथं हमीपत्र PDF डाउनलोड करा असं दिलेलं आहे. त्याला क्लिक केलं तुम्हाला लगेच इथं आहे बघा फाईल सक्सेसफुल डाउनलोड. तर डाउनलोड करून आपण प्रिंट जरी काढली त्याचा फॉर्म व्यवस्थित भरायचा. मराठीतच सगळं सोपं आहे. आणि फॉर्म भरून झाल्यानंतरून तो आपल्याला पुढं कसा अपलोड करायचं ते मी सांगेन. आता इथं नोंदणीला येतो, इथं दिसतं का पहिला ऑप्शन आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ह्याच्यावर क्लिक करायचा. आता हा क्लिक केल्यावर आपण इथं नाही का ओके म्हणायचं. आता सुरुवातीला काय टाकायचं आहे हे बघा, आता या फॉर्ममध्ये गेलो आपण, इथं महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे, म्हणजे आधार कार्डवर जसं नाव आहे तसं इथं पूर्ण नाव टाकायचं. नंतर पती, आता पतीचं पूर्ण नाव टाकायचं. पण त्याच्यानंतर खाली आपण जन्मदिनांक, आपण तिथं जन्मदिनांक निवडायचा. आता इथं गेलो आपण, हे बघा आता आपण किती, आता समजा एक उदाहरण म्हणून 1990, आता त्याची तारीख किती आहे, जूनमध्ये 4 तारीख आहे. 4 क्लिक केली, ओके केलं. आता ती तारीख निवडून आली, तुमचं वय पण येतं किती आलं काय आलं. आता मी फॉर्म भरल्यामुळे मला काय सांगता येत नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो आहे. बघा अर्जदाराचा संपूर्ण पत्ता,
खाली काय अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, इथं तुमचा आधार कार्डवर जे ॲड्रेस आहे ते टाकायचा. त्याच्यानंतरून जन्माचे ठिकाण म्हणजे तुमचा जिल्हा, गाव आणि ग्रामपंचायत म्हणजे नाही का तुम्ही काय असेल, आणि पिनकोड टाकायचा. त्याच्यानंतरून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. आधार क्रमांक टाकायचा तुमचा. आधार क्रमांक झाल्यावर आता इथं काय विचारते तुम्हाला बघा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाचा लाभ घेत आहे का. आपण घेत नाही कोण, मग नाही म्हणायचं सरळ. मग खाली यायचं. आता इथं काय आहे, आता इथं तुम्ही विधवा आहे का, अविवाहित आहे का, विवाहित आहे, म्हणजे नाही का आपलं जो येतोय घटस्फोट आहे का, निराधार आहे का, त्याच्यात आपण क्लिक करायचं. आता आता अविवाहित असणार पोरी असतील, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी विवाहितला क्लिक करायचं. ज्यांचे नवऱ्या नाही आहेत मग त्यांना विधवा असेल त्यांना आपण विधवामध्ये क्लिक करायचं. मग त्याच्यानंतरून आता इथं विवाहित केलं आपण तर त्याची माहिती इथं लग्नाच्या आता काय लिहिलेलं आहे, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे तिला नावाने काय बोलत होते तेच नाव असेल तर त्यांचं पूर्ण नाव तिकडलं पाहिजे माहेरचं. त्याच्यानंतरून आता हे काय म्हणलं, महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का, म्हणजे राज्याच्या दुसऱ्या राज्यात झाला आहे का असं ते म्हणतात ते. आता ज्यांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर त्याला होय म्हणायचं आणि तिथलं त्यांचा जिल्हा तालुका हे सगळं टाकून घ्यायचं. आणि आपलं महाराष्ट्रात असेल तर आपल्याला काय टाकायची गरज नाही आहे. मग नंतरून अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील. मग आता इथं काय करायचं आहे, बँकेचं पूर्ण नाव लिहायचं आहे. नंतरून बँक खातेधारकाचे नाव, त्याच्यानंतरून बँक खाते क्रमांक टाकायचा, इथं IFSC कोड टाकायचा. आणि तुम्ही आता इथं काय विचारलेलं आहे, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय. आता आपण सगळ्यांनी जोडलेला असतो तिथं होय म्हणायचं. आणि आता हे फॉर्मले सोप्पं आहे. आता हा पूर्ण आपण फॉर्म भरलेला आहे, एवढाच फॉर्म आहे, दुसरं काहीच नाही आहे. त्याच्यानंतर इथं आधार कार्ड आहे. आता आधार कार्ड काढलं तुम्ही, एवढं इथं कॅमेरा आहे, इथं जायची गरज नाही. कॅमेरा केला. आता तुम्ही आधार कार्डचा फोटो, आता आपण आधार कार्डवर असं क्लिक केलं, आधार कार्डवर कॅमेरा केला की असं डायरेक्ट तुम्हाला फोटो असं दिसणार, असं म्हणजे नाही का असं त्याच्या हिशोबाने फोटो दिसतो. त्याला आपण ओके म्हणलो. आता हा फोटो काढलाय, ओके केलो आपण, इथं फोटो आला बघा. आता एक उदाहरण म्हणून मी काही आधार कार्ड ठेवलं नाही, आता डॉक्युमेंट मला दाखवायचं नसल्यामुळे नाही का. आता बघा इथं गेलो. आता इथं एक मिनिट थांबा, शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही जोडू शकता, असा एक फोटो काढला, ओके केला, हा पण तिथं अपलोड झाला बघा. आता इथं काय विचारलेलं आहे, तुमचं रेशन कार्ड जोडायचं, उत्पन्नाचा दाखला काय असेल ते. आता इथं मी परत असा फोटो काढला बघा, फोटो काढून परत इथं अपलोड केला. आता अर्जदाराचे हमीपत्र, आता हमीपत्र ते फॉर्म भरलेलं आहे, त्याचं हमीपत्र आहे फॉर्ममध्ये, त्याला पण क्लिक करायचं. कॅमेरा ओपन केला तुम्ही, असं फोटो काढला, ओके केला, तो पण आला अर्जदाराचं. आणि बँकेचं पासबुक घ्यायचं, बँकेचं पासबुकचा पण फोटो असा घ्यायचा, फोटो काढला आपण, ओके म्हणलं, बघा तो पण आला, बँकेचं पण आला. आता हा फॉर्म थोडा वरती घेऊ. आता महिलेचा जन्म ह्याचं काय जोडायची गरज नाही. हे बघा आता इथं अर्जदाराचा फोटो आहे, ह्याला क्लिक केलं. इथं भिंतीला साईडला एका जागी उभा करायचा, उभा करून लाईव्ह फोटो काढायचा. हा आता लाईव्ह फोटो काढला, ओके म्हणायचं. आता इथं फोटो अपलोड होतो. आता अपलोड झाल्यावर इथं ॲक्सेप्ट हमीपत्र स्वीकारा करायचा, माहिती जतन करा असं येतं. आता मी पूर्ण माहिती भरलेली नाही, ते पूर्ण माहिती भरून झालेली आहे आपली. ती झाल्यानंतर आपण इथं माहिती जतन केलं तर आपल्याला आता इथं मी काय माहिती भरलं नसल्यामुळे ते पुढं घेत नाही आहे. तो फॉर्म जर सबमिट करायचा, सबमिट केल्यानंतर आपल्याला तो यापूर्वी केलेलं जतन म्हणजे नाही का OTP येतो, OTP 4 आकडे सांगायचा तो पण, आणि तो OTP झाल्यानंतर तुम्हाला असं मेसेज येऊन जाईल. आता इथं केलेलं आहे, तो येतो. आता साईट लो असल्यामुळे काय मला काय दाखवता येणार नाही, पण तिथं सबमिट केल्यानंतर ते OTP झाला, OTP झालं की आपलं काम झालं. तो स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याचे प्रिंट काढायची. प्रिंट काढल्यानंतर तुम्ही
अंगणवाडीत जमा करायचा तो फॉर्म आणि हे आपलं काम झालं. ओके, थँक्यू.